उद्धव ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठा धक्का बसवण्यात आला आहे. म्हणजेच जे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर पदाधिकारी आहेत, हे जवळ-जवळ 40 ते 30 पदाधिकारी आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजप प्रवेशासाठी ते मुंबईमध्ये देखील दाखल झाले आहेत. त्याचबरोबर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, हे बाहेर राज्यामध्ये गेले आहेत. त्यामुळं जे चंद्रशेखर बावनकुळे आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये या 30 ते 40 पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये म्हणजेच विधानसभेच्या वेळेस भाजपचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षात घेतले होते. तोच बदला, तोच वचका आज भाजपने उद्धव ठाकरे यांच्याकडून काढलेला समजत आहे. त्याचबरोबर जे मोठे-मोठे नेते आहेत म्हणजेच छत्रपती संभाजीनगरमधले हे देखील 30 ते 40 आज उद्धव ठाकरे गटामध्ये जाणार असल्याची बातमी आम्हाला समजली आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये जे संजय शिरसाट आहे यांनी अंबादास दानवे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्याचबरोबर आम्हाला पाडण्यासाठी कुणी-कुणी पैसे लावले, काय-काय केलं आम्हाला सगळं माहिती आहे. सगळा वाचका एकदाच काढला जाईल. आता मी पालकमंत्री झालो आहे ना, आता बघू कोण नडतं आणि कोण काय करतं, असं देखील नाव न घेता अंबादास दानवे यांच्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. त्याचबरोबर जे छत्रपती संभाजीनगरमधून जे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्या पदाधिकारी गेल्यामुळं जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का